मंडळी, हाँगकाँगमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। इथल्या काही गगनचुंबी इमारतींना भीषण आग लागली आहे। न्यू टेरिरीजमधील तायपो येथे असलेल्या वांगफुक कोर्ट निवासी संकुलात लागलेल्या या आगीत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झालाय, तर 45 लोक गंभीर जखमी आहेत। या भयानक घटनेमध्ये 4600 लोकांवर मोठं संकट आलंय। अजूनही 450हून अधिक रहिवासी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट, आगीच्या ज्वाला, आग विझवण्याचे प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान आणि गोंधळात पळणारी लोक स्पष्ट दिसतायत। म्हणूनच नेमकी ही भीषण आग कशी लागली, अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय का, आणि हा घातपात आहे की अजून काही, सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, दुपारी 2:45 वेळ होती। हाँगकाँगच्या तायपो परिसरातील एका निवासी भागाला अचानक भीषण आग लागली। या आगीत किमान 44 जणांचा मृत्यू झाला, तर 45 जणांची प्रकृती गंभीर आहे। साधारण दुपारी 3च्या सुमारास ही आग जास्त भडकली, त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचाव पथकं तैनात करण्यात आली। यात 128 फायर ट्रक्स, 57 ॲम्ब्युलन्स आणि जवळपास 888 बचाव कर्मचाऱ्यांचा समावेश होता। 32 मजली इमारतीच्या उंच मजल्यांपर्यंत पोहोचणं रेस्क्यू टीमसाठी मोठं आव्हान होतं। इमारतीच्या आत तापमान इतकं प्रचंड होतं की बचाव कर्मचाऱ्यांना अनेक वेळा माघार घ्यावी लागली। रहिवाशांना दारे खिडक्या घट्ट बंद ठेवून ओल्या कापडांद्वारे सीलिंग करण्यास सांगण्यात आलं, जेणेकरून धूर आत येणार नाही। पण मंडळी, ही आग एवढी भयानक कशी पसरली, तर याबाबत चौकशी करताना वांगफुक कोर्टमधील रहिवासी हॅरी चोंग यांनी सांगितलं की दुपारी 2:45 त्यांनी एक जोरदार आवाज ऐकला आणि शेजारच्या ब्लॉकमध्ये आग भडकताना पाहिली। हाँगकाँगमधील हाऊसिंग सोसायट्या सामान्यतः लहान आणि दाटीवाटीच्या फ्लॅटसाठी ओळखल्या जातात, जिथे इमारतींमधील अंतर खूपच कमी असतं। याच दाट घनतेमुळे या घटनेत मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होण्याचा धोका व्यक्त केला जातोय। वांगफुक कोर्टमधील फ्लॅटचा आकार साधारणतः 400 ते 500 चौरस फूट असतो। हा कॉम्प्लेक्स समुद्रकिनारी आणि प्रमुख महामार्गाजवळ आहे आणि सरकारी आकडेवारीनुसार इथं सुमारे 4600 लोक राहतात। आग झपाट्यानं पसरण्यामागं कारण म्हणून आसपास सुरू असलेलं दुरुस्तीचं काम सांगितलं जात आहे। इमारतींच्या बाहेर दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या परांची लावल्या होत्या, म्हणजेच इमारती नूतनीकरणाचं काम करताना कामगारांसाठी जे बाहेर बांबू लावले जातात, त्यामुळे आग वेगानं पसरली असावी असा अंदाज आहे। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आग बांबूच्या परांचीमुळे शेजारच्या इमारतींमध्ये झपाट्यानं पसरली, त्यामुळे घटनास्थळी 767 अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले। शेकडो रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले। ज्यांना स्थलांतराची गरज आहे त्यांच्यासाठी आपत्कालीन निवास युनिट्स उपलब्ध करून दिली जातात। हाँगकाँग अग्निशमन विभागाने या आगीला 5व्या स्तराचा अलार्म दिलाय। हा सर्वात गंभीर स्तर मानला जातो। अग्निशमन विभागाला ही आग पूर्णपणे विझवण्यासाठी संपूर्ण दिवस लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। हाँगकाँगमध्ये अशा प्रकारची आग 17 वर्षांपूर्वी लागली होती। या घटनेबाबत हाँगकाँगमध्ये असलेल्या फिबी काम यांनी सांगितलं की तायपो रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडतात धुराचा तीव्र वास नाकात शिरतो। हे स्टेशन घटनास्थळापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे। या स्थळी जाताना आम्हाला अनेक लोक आगीने वेढलेल्या इमारतींकडे पाहताना दिसले। तिथे डझनभर फायर ट्रक उभे होते आणि अजूनही एका मागोमाग अनेक ट्रक येत होते। या ट्रकमधून अग्निशमन दलाचे जवान स्वतःसाठी ऑक्सिजन ट्रक आणत होते। हाँगकाँगच्या अग्निशमन विभागाने सांगितलं की एका उंच इमारतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत 44 लोकांचा मृत्यू झालाय आणि शेकडो लोक बेपत्ता आहेत। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की किती लोक बेपत्ता आहेत हे स्पष्ट नाही, कारण लोक रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कुटुंबातील बेपत्ता सदस्यांची माहिती देण्यासाठी येत होते। याशिवाय एका स्थानिकाने सांगितलं की त्या परिसरात अनेक वृद्ध राहत होते। एक 65 वर्षीय व्यक्तीने सांगितलं की कॉम्प्लेक्समध्ये अनेक वृद्ध होते। त्यांनी पुढे सांगितलं की देखभालीमुळे खिडक्या बंद होत्या, काही लोकांना आग लागल्याची माहिती नव्हती, अनेकांना शेजाऱ्यांनी फोन करून बाहेर पडण्यास सांगितलं। या घटनेत अग्निशमन दलाचा एक जवानही मरण पावला आहे। आगीचं नक्की कारण अद्याप समजलेलं नाही, मात्र पोलिसांनी सांगितलं की घटनास्थळी खिडक्यांना अडथळा आणणारे पॉलिस्टायरीन बोर्ड आढळले आहेत। या प्रकरणी मनुष्यवधाच्या संशयावरून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यापैकी 2 जण बांधकाम कंपनीचे संचालक असून 1 जण अभियांत्रिकी सल्लागार आहे। हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांची काही तासांपूर्वीच प्रतिक्रिया आली, तेव्हा त्यांनी रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचं सांगितलं। पोलीस आणि अग्निशमन विभागाने आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एक टीम स्थापन केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली। जॉन ली म्हणाले की कमीत कमी 900 लोकांना त्या परिसरातून सुरक्षित ठिकाणी
ठिकाणी हलवलं गेलंय। आग इतकी भयंकर होती की इमारतींमधून धुराचे लोळ उठताना दिसत होते। आग आणि राख आकाशात अत्यंत उंच उडताना दिसले। मंडळी, न्यू टेरिसच्या उपनगरातील तायपो जिल्ह्यातील सुमारे 2000 अपार्टमेंट असलेल्या 8 इमारतींच्या संकुलात बुधवारी दुपारी आग लागली। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी मृत अग्निशमन दलाच्या जवानांबद्दल शोक व्यक्त केला आणि पीडितांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली। गृहनिर्माण संकुलात 8 इमारती होत्या, ज्यामध्ये सुमारे 2000 फ्लॅट होते। यात वृद्धांसह सुमारे 4800 रहिवासी राहत होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। तायपोचे डिस्ट्रिक्ट काउन्सिलर मुई सियुफंग यांनी सांगितलं की सुमारे 95% लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि जवळच्या 3 हाऊसिंग ब्लॉक्समध्ये रिकाम करण्यात आले। हाँगकाँगच्या परिवहन विभागानुसार अनेक रस्ते बंद करण्यात आले आणि 30हून अधिक बस मार्गांना दुसऱ्या भागातून वळवण्यात आले। विभागाने हेही सांगितलं की आग सुरू असताना ते रिअल टाइम ट्रॅफिक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत। बाकी या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।